कॅप्टन अशोक खरातनी 2004च्या आसपास या मिरगावमध्ये जागा खरेदी केली आणि त्याच्या भोंदूगिरीला सुरुवात झाली। त्यातून अमाप पैसा तो मिळवत गेला आणि त्यातून मिरगावमध्ये हे भव्य असं शिव मंदिर उभा राहिलं। लोकांच्या श्रद्धेचा त्यांनी हत्यारासारखा उपयोग केला, त्याच लोकांच्या विरोधात। कधी काळी या मंदिरामध्ये मोठे राजकारणी, आमदार, खासदार, राज्याचे मंत्री त्यापासून ते सामान्य भक्तगण यायचे। आज मात्र हे मंदिर पूर्णपणे ओसाड पडलंय। आपण पायऱ्या चढून आत आल्यानंतर या मंदिराचा हा सभामंडप आपल्याला दिसतो, मात्र गाभारा नजरेस पडत नाही। हा नंदी आहे आणि गाभाऱ्याची सुरुवात इथे आतमध्ये खोलवर ज्या पायऱ्या गेलेल्या आहेत तिथून होते। या पायऱ्या उतरून जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी हे शिवलिंग नजरेस पडतं आणि आतमध्ये आल्यानंतर या गाभाऱ्याची भव्यता देखील आपल्या लक्षात येते। या गाभाऱ्यामध्ये मी आत्ता बोलत असताना माझा प्रतिध्वनी मला ऐकायला मिळतोय। एवढा उंच असा या मंदिराचा घुमट आहे आणि इथं जे बोललं जातं ते प्रतिध्वनीच्या स्वरूपामध्ये पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचतं। प्रतिध्वनी आपलाच या ठिकाणी उमटतो। असा हा भव्य गाभारा या ठिकाणी उभारण्यात आला आणि इथे आपण अनेकांचे फोटो पूजा करताना पाहिले। अनेक मंत्री, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री असे अनेक जण या ठिकाणी येऊन गेले। मात्र जेव्हा या अशोक खरातचं खरं रूप समोर आलं तेव्हा हे मंदिर असं ओस पडलंय। खरं तर लोकांची श्रद्धा ही मंदिर कोणी बांधलं, कसं बांधलं यावरती अवलंबून नसते। लोक भक्तिभावाने मंदिरात जात असतात, मात्र कॅप्टन अशोक खरातसारखे लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतात आणि त्यामुळे नकळतपणे जे लोकांच्या श्रद्धेचं ठिकाण असतं ते देखील अशा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आज दुर्दैवाने या ठिकाणी कोणीच या मंदिरामध्ये, आवारामध्ये पाहायला मिळत नाहीये। कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, मिरगाव, नाशिक। आकाश पाताळ एक करू, पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल, कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू, सहन नाही करणार।